नमस्कार. मुंबईच्या राजकारणात ना सध्या एक भलतंच इंटरेस्टिंग समीकरण तयार झालंय. हे एक असं राजकीय गणित आहे जिथे एकाच टीमचे वाद त्यांच्याच विरोधात जाऊ शकतात. हाच तर खरा प्रश्न आहे की जे दोन पक्ष मित्र आहेत त्यांच्यातलाच वाद त्यांच्या सगळ्यात मोठ्या राजकीय शत्रूला कसा काही जिंकून देऊ शकतो. चला हे संपूर्ण प्रकरण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही निवडणूक एवढी महत्वाची का आहे. ही लढाई आहे मुंबई महानगरपालिकेची, जी अख्ख्या देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे इथली सत्ता म्हणजे प्रचंड मोठी प्रतिष्ठा. आणि मुख्य सामना आहे भाजप शिंदेसेना महायुती विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना. आणि या सगळ्या लढाईच्या केंद्रस्थानी आहेत तब्बल 227 जागा. हो, एवढ्या जागांसाठी ही सगळी रस्सीखेच सुरू आहे. आता येऊया खऱ्या गेमवर. भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून एक मोठा पेच निर्माण झालाय. शिंदेसेनेनं एक अशी मागणी केली आहे ज्यामुळे या दोन मित्रपक्षांमध्येच अंतर पडायला सुरुवात झाली आहे. ही आहे ती मागणी. शिंदेसेनेने एकूण 227 पैकी तब्बल 125 जागा मागितल्या आहेत. यालाच आता एक मोठा पॉवर प्ले म्हणून बघितलं जातंय. आता शिंदेसेना असं का म्हणती आहे, यामागे एक लॉजिक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 97 पैकी 65 नगरसेवक त्यांच्यासोबत आलेत, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे भाजपसाठी हे गणित खूपच अवघड आहे. 125 जागा मित्रपक्षाला देणं हे राजकीयदृष्ट्या सोपं नाहीये आणि यामुळेच हा पेच आणखीनच वाढत चाललाय. मग अशा परिस्थितीत काय होऊ शकतं? तर एका इंटरनल सर्व्हेनुसार ना या महायुतीसमोर 2 ऑप्शन आणि त्यांची 2 वेगळी गणितं समोर येत आहेत. बघूया नक्की काय आहेत ते पर्याय. तर पहिला ऑप्शन एकदम सरळसोट आहे. दोन्ही पक्षांनी आपले मतभेद विसरून एकत्र निवडणूक लढवली तर काय होईल? तर सर्वे असं सांगतोय की जर हे पक्ष एकत्र लढले तरी त्यांना साधारण 106 जागा मिळतील. पण खरी मेक इथं आहे. बहुमतासाठी गरज आहे 114 जागांची. म्हणजे एकत्र येऊन सुद्धा महायुती मॅजिक नंबरपासून 8 जागा दूर राहू शकते. आता विचार करूया दुसऱ्या शक्यतेचा. जर जागांवरून वाद मिटला नाही आणि शिंदेसेनेनं ठरवलं की आपण एकटे लढू, तर काय चित्र असेल? असं झालं तर जी मतं आधी महायुतीला एकत्र मिळणार होती ती आता भाजप आणि शिंदेसेनेत वाटली जाणार. यालाच आपण मतविभाजन म्हणतो. आणि याचा थेट फटका बसू शकतो तो भाजपला, कारण त्यांचे उमेदवार पडण्याची शक्यता वाढते. आणि यामुळे होतं काय, तर त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यासाठी एक मोकळं मैदान तयार होतं. आणि खरा ट्विस्ट तर इथेच आहे. भाजप आणि शिंदेसेनेच्या या भांडणाचा फायदा कोणाला होणार? तर त्यांच्या सगळ्यात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाला. हे सगळं कसं एकामागोमाग एक घडते ते बघा. पहिल्यांदा भाजप शिंदेमध्ये मतभेद होतात, त्यामुळे महायुतीत फूट पडते. त्यातून मतांचं विभाजन होतं आणि या सगळ्याचा थेट फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. तर या सगळ्या राजकीय बुद्धिबळाच्या खेळातून एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ह्या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, महायुतीतली अंतर्गत धुसफूस आणि कुरघोडी. आणि यामुळेच परिस्थिती खूपच नाजूक झाली आहे. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता हा प्रश्न विचारला जातोय की शत्रूचा शत्रू तो मित्र. या सूत्रानुसार शिंदेसेना भाजपला शह देण्यासाठी नकळतपणे किंवा अप्रत्यक्षपणे ठाकरेंना मदत करेल का? या एका प्रश्नाच्या उत्तरातच मुंबईच्या राजकारणाचं पुढचं चित्र दडलेलं आहे.